कॉरिडोर शिफारशीच्या आतमध्ये आलेल्या आहेत, अशा वेळेला वाद उद्भवू शकतात. तर विनंती असेल प्लीज जरा त्यांना जागा उपलब्ध करून द्यायची आहे. आपल्या व्हॉलंटियर्सना सुद्धा विनंती असेल, प्रशांत नाईक मित्रमंडळाच्या सहकार्याने विनंती असेल, जरा त्या विभागात जा आणि खेळाडूंना बसायला जागा मिळेल याची जरा आपण नोंद घ्यायची आहे. प्रेक्षक वर्गाला तिथे जागा नसेल तर क्रीडा भवनच्या इमारतीच्या आसपास आपण इथे येऊ शकता. स्टेजच्या बरोबर डाव्या बाजूला जिथे जागा आहे उपलब्ध तिथे तुम्हाला बसण्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद संदीप. काही क्षणातच पहिल्या सेमीफायनलचा सामना आपल्या भेटीला येतोय. सर्व प्रेक्षकांनी सलग 3 दिवस आम्हाला सहकार्य केलं आणि आत्ता सुद्धा आपण मला सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे, आशा आहे. सो विनंती आहे तिथे जे खेळाडू आहेत त्यांना प्लीज जी बसण्याची व्यवस्था केलेली आहे ती खेळाडूंसाठी आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी खेळाडूंना बसण्याची जी जागा आहे ती खाली करावी. खेळाडूंना बसण्यास यावं. सर्व जे प्रेक्षक डगआउट आहेत त्या प्रेक्षकांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की ते डगआउट फक्त खेळाडूंसाठी असेल. सन्माननीय समर्थ नाखवा यांच्यातर्फे प्रत्येक विकेटसाठी इथे 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. मी सन्माननीय समर्थ नाखवा आपले हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. कारण मित्रांनो हे पारितोषिक नसून जणू काही आशीर्वाद आहे. लक्षात घ्या, पैसे येत राहतील जात राहतील परंतु तुमचा आशीर्वाद फार महत्त्वाचा आहे. तुमचा रिस्पेक्ट फार महत्त्वाचा आहे. तुम्ही दिलेला जो मान सन्मान आहे या पैशाच्या स्वरूपात तो फार महत्त्वाचा असल्या कारणानं मी पुन्हा एकदा विनंती करतोय तो डगआउट खाली करायचा आहे. कारण तो डगआउट फक्त खेळाडूंसाठी असेल. मी या ठिकाणी विनंती करतोय प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबागचे कमिटी मेंबर्स, चला आपण जा आणि लगेच डगआउट खाली करायचं आहे. मैदानाच्या आत का ना भूतो ना भविष्यातही अशा पद्धतीचा खेळ. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची पहिली सेमीफायनल जो किशोर पाटील इतर सर्व मॅचेस मध्ये आक्रमक फटकेबाजी करत होता त्याला आता मात्र 0 धावसंख्येवरती हात व्हावं लागलंय. आकाश पहला ओवर लेके आए हैं मंथन. आणि याच दरम्यान सन्माननीय अमन जी नाखवा यांच्यातर्फे सुद्धा प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. मी सन्माननीय अमन नाखवा यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. देखिए दोस्तों आपकी स्क्रीन पर आणि याच दरम्यान सन्माननीय हार्दिक पाटील यांना विनंती आहे की आपण जरा स्टेजवर आम्हाला जॉईन करायचं आहे. सन्माननीय संदीप जगे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. चलिए दोस्तों, तो मैं यासीन मर्चेंट फिर से एक बार आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर जहां पे स्वप्नवत शुरुआत फिर से एक बार हमें देखने को मिली. पहली ही गेंद पर मंथन डाकी ने अपना शिकार किया है, शिकार को ढूंढा है और किशोर को किया है चलता. ओह, हालांकि वो स्लीप में फील्डर खड़े थे मगर उनके बगल से गेंद निकल गई. गेंद बहुत देर तक हवा में थी मगर वहां पे कैच लगाने का मौका था मगर उनके हाथों से कैच छिटकता हुआ 1 रन स्कोर कार्ड पर. यह पहला रन स्कोर कार्ड पर आ चुका है. यहाँ पे स्ट्राइकिंग एंड के बल्लेबाज विश्वेश पाटिल ने अपना अकाउंट ओपन किया है. ये 2 बल्लेबाज बहुत ही शानदार बल्लेबाजी कर सकते हैं, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं. दोनों भी बल्लेबाज सुलझे हुए हैं. आहा, इस मतलब हाफ ट्रैकर गेंद गोली की रफ्तार से निकल गई बल्लेबाज के सर के ऊपर से. अंपायर जी की तरफ से क्या इशारा आता है? जी हां, तीसरे अंपायर के पास जाना चाहते हैं ऑन फील्ड अंपायर. अब ये फैसला हमारे तीसरे अंपायर टीवी अंपायर करेंगे कि एक्चुअली वहां पे क्या हुआ था.
क्या ये लीगल डिलीवरी है या ये गेंद वाइड है या क्या है, ये अब थोड़ी देर के बाद हमें पता चलेगा। मगर क्या शुरुआत की है गेंदबाजी करने वाली टीम ने। आणि हार्दिक पाटील यांना विनंती आहे की आपण संदीप जगे यांच्याशी संपर्क साधा। देखिए आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं, जी हाँ, ये वाइड बॉल करार दिया है और इस वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे जुड़ेगा। इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 2 रन। मंथन डाकी ने इस पूरे प्रतियोगिता में काफ़ी प्रभावित किया है, कभी अपनी गेंदबाजी के रूप में तो कभी अपने बल्ले से प्रभाव डाला है। वही मंथन डाकी हसीरा से बिलोंग करने वाला, राइट आर्म ओवर द विकेट, दौड़ पड़े। जी हाँ, इसमें दबा ओवर पिच गेंद बॉलर के सर के ऊपर से खेला है, लॉन्ग ऑफ खाली था, 1 बाउंस गेंद सीमा रेखा के बाहर दनदनाती भी निकल गई। 4 रन। विश्वेश पाटिल के बल्ले से आता हुआ ये पहला चौका। सासोने से बिलोंग करने वाला ये कमाल का खिलाड़ी है, शानदार बल्लेबाजी कर सकता है, ये मैं बखूबी जानता हूं। इनकी पारियां मैंने उनकी देखी है। हाँ, अपने घुटने के बल गए थे, अपने बल्ले को स्वैप किया था, स्क्वायर लेग की जानिब खेलने की कोशिश थी, मगर गेंद और बल्ले की मुलाकात नहीं। बिंदी गेंद के साथ यहाँ पे किया है पलटवार मंथन डाकी ने। कभी वार होता हुआ तो कभी पलटवार होता हुआ, कभी नहला तो कभी दहला। यहाँ पे नहले पे दहले हमें देखने को मिल रहे हैं। लाजवाब ये क्रिकेट का टूर्नामेंट, शानदार ये मैच, दोनों भी टीमों में हम देख सकते हैं एक से बढ़कर एक खिलाड़ी मौजूद। जी हाँ, इसमें दबा पटकी हुई गेंद थी, ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर जा रही थी, उसका पीछा किया बल्लेबाज विश्वेश ने, छेड़खानी करने की कोशिश की, गेंद ने बल्ले का बाहरी सीरा लिया, गेंद थर्डमैन की जानिब, फिर से एक बार डिक्लेयर जोन में। 1 रन यहाँ पे फिर से एक बार मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा कार्ड पर लग चुके हैं, 1 विकेट के नुकसान पर। स्ट्राइकिंग गेंद पर विश्वेश फिर से एक बार खेलने के लिए तैयार होते हुए, इसमें दबा शॉर्ट हाफ ट्रैकर गेंद थी, उसे हुक करने की कोशिश कर रहे थे, मगर फिर से एक बार वही नजारा, तेज तर्रार गेंदबाजी हो रही है और इसी वजह से मिस टाइम बार बार हमें देखने को मिल रहा है। इस मरतबा भी यही देखने को मिला, गेंद बल्ले के ऊपरी सिरे पे लगी और बिहाइंड द विकेट फाइन लेग और लॉन्ग लेग की दिशा में चली गई। वहां पे डिक्लेयर जोन होने की वजह से फिर से एक बार एक ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाज को। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और यहाँ पे देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद मैं फिर से एक बार दोहराना चाहूंगा, 8 रन 1 विकेट के नुकसान पर। एका षटकाची सांगता झाली आहे, धावफलकावरती 8 धावा जमा झाल्या आहेत। मंथन डाकीचं षटक कमालीचं होतं, लाजवाब होतं। आपल्या नावाचा डंका मंथन डाकीने क्रीडा भवनच्या क्रीडा नगरीमध्ये आज सर्व रसिक मायबाग प्रेक्षकांसमोर त्याची सातत्यता आणि त्याचा क्लास दाखवून दिलाय। 5 षटकांचा सामना, गोलंदाजीमध्ये इथे बदलाव करण्यात येईल। संकल्प मात्र गोलंदाजीच्या रूपाने इथे मात्र गोलंदाजी करेल। बघा बॅटचा काय कमालीचा आवाज येतोय, याचा अर्थ काय, स्टंप माईक या ठिकाणी एनेबल केलेत। स्टंप माईकचा आवाज मैदानाच्या सभोवताली गुंजतोय। चांगला चेंडू आहे, टप्पा पाहिला, कशा पद्धतीने वलय प्राप्त करतोय ते पाहिलं आणि त्यानंतर मात्र डिफेन्सिव्ह पवित्रा। काही चेंडू सोडण्यामध्ये शहाणपण असतं, हे मैदानावरती इथून मात्र निखिल पाटीलला समजले। निखिल संघाचा कर्णधार आहे, निखिल प्रीमियर लीग स्पर्धांमध्ये कसा खेळ करायचा असतो, इंडिव्हिज्युअल आणि टीम वर्क हे त्याला चांगलं माहिती आहे। खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने खेळलाय, ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला, मिड ऑफ क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणतीही चुकी नाही। 1 धाव मिळाले, 9 धावा धावफलकावरती लागले आहेत। युवी स्पोर्ट्स अलिबाग संघाचे संघ मालक युवराज पाटील आपण पाहिलं ना, खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी इतक्या गर्दीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्या खेळाडूंना सपोर्ट करतायत, चीअर अप करतायत। आपला संघ सेमीफायनल मध्ये पर्यंत पोहोचलाय, आपल्या खेळाडूंनी मेहनत घेतली आहे, मग युवराज पाटील एक चांगलं नेतृत्व पाहायला मिळालंय। मोठा फटका आलाय, विश्वेशच्या बॅट मधून चेंडू जाईल, 1 बाउन्स
बाउंड्री लाईनच्या बाहेर स्वर्गीय महेश मोरी प्रेक्षक गॅलरीला अभिवादन केला जाईल. विश्वेश पाटील अलिबाग गावाला बिलॉंग करतो. टायगर लेन सासवणे या संघासाठी तो चांगला खेळ करून दाखवतो. आज मात्र प्लॅटफॉर्म वेगळा आहे, समोरचे गोलंदाज वेगळे आहेत, पब्लिक वेगळं आहे. मग या क्राऊड समोर खेळत असताना त्याला सुद्धा सार्थकी आनंद वाटत असावा. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. येस नो मध्ये शेवटी येस ठरवलं. डायरेक्ट हिट असता तर कदाचित इथे चित्र वेगळे पाहायला मिळालं असतं. धाडसी खेळाडूंना नशीब सुद्धा साथ देतं आणि तेच चित्र मैदानावरती आपण अनुभवतोय. सांघिक 13 धावसंख्या आणि बाळकृष्ण 14 धावा धावफलकावरती लागल्यात आणि बाळकृष्ण दर्णे गुरुजी कळवत आहेत की विश्वेश पाटीलने एकट्याने 12 धावा जमा केल्यात. बघा, संघ भावनेचा खेळ आहे. एका दुसऱ्यावरती तुम्ही अवलंबून राहू शकत नाही. इथून तुम्हाला मात्र टुगेदरनेस, एकत्रितपणाने 11 खेळाडूंनी प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक नवख्या खेळाडूने कामगिरी केली पाहिजे. फटका चांगला आहे ऑन साइडच्या दिशेने, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ॲस्टॉनिश मॅजिकल सिक्सर. जबरदस्त फटकेबाजी मैदानावरती. कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम फ्रंट म्हटलं जात आहे. युवराज पाटील यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य पाहायला मिळालं. कॅप्टनने षटकार लगावलाय. निखिल की बॅट बोल रही है हे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालंय. सांघिक धावसंख्या इथून मात्र आकार घेते. धावफलक समसंख्येमध्ये जाऊन पोहोचलाय. 20 ऑन स्कोर बोर्ड. एकेरी धाव मिळणार आहे. प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबागच्या स्वयंसेवकांना विनंती आहे, बघा जो त्या ठिकाणी एक कॅमेरा आहे, बॉक्स लेन्स कॅमेरा आहे ना, तिथून प्रेक्षकांनी प्लीज कृपया दूर व्हा, कारण इथून चांगली क्षणचित्र टिपायची, चांगल्या पद्धतीच्या मुवमेंट्स या ठिकाणी कॅप्चर्ड करायचे आहेत. त्यामुळे विनंती आहे या ठिकाणी प्रेक्षकांना सुद्धा की कृपया आम्हाला कोऑपरेट करा. तिथून मात्र त्या कॅमेऱ्यापासून कृपया दूर व्हा. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कॅमेरा असणार आहे. 21 धावा 21 ऑन स्कोर बोर्ड. दुसरं षटक मैदानावरती प्रगती पथावर आहे. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीचा चित्त थरार रजनी क्रिकेटची स्पर्धा. 2 षटकांची सांगता झाली. धावफलकावरती 21 धावा जमा झाल्या आहेत. चांगला चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूवर डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव आली आणि 1 धावेच्या सहाय्यानं दर्णेगुरुजी सांगतायत धवफलकावर धावा झाल्या 22 धावा धावफलकावर आहेत. दर्णेगुरुजी कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जात आहे. मंथन टाकी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलाय आणि असं असताना दुसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर एकीकडे मंथन आणि दुसरीकडे विश्वेश आहे. यावेळी मात्र मोठा फटका बॅटच्या पट्ट्यात एक्झिक्यूट होऊ शकला नाही. पण बघा ना यासिन सर, काय म्हणतो मी, किंवा जर पाहिलं तर निश्चित रूपानं कविवर्य काय म्हणतात की तुम्ही तरी करणार काय, आम्ही तरी करणार काय. त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा तोच पाय, आणि तोच पाय या ठिकाणी पडताना दिसतोय. पुन्हा जेल सुटलाय. वेदांत, मैं इस तरह के सिचुएशन को जब भी देखता हूँ तो मेरे दिल में यही ख्याल आता है कि सड़क कितनी भी साफ हो, धूल तो हो ही जाती है. सड़क कितनी भी साफ हो तो धूल तो हो ही जाती है, और खिलाड़ी कितना भी अच्छा हो, भूल तो हो ही जाती है. भूल हो गई है. नक्कीच चूक झाले आणि या चुकीला आता माफी मिळणार का? कारण विश्वेश पाहायला मिळतोय मंथन डाकी. काय मंथन डाकीनं खेळ केलाय आतापर्यंत. अप्रतिम क्रिकेट खेळले मंथननं. जनार्दन नाकवासाहेब मात्र या ठिकाणी थोडेसे टेन्शनमध्ये आलेत ही झेल सुटल्यानंतर. परंतु नक्कीच जर त्यांच्याकडे पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये आपण त्यांना पाहिलं होतं. दुसरीकडे जर पाहिलं तर नक्कीच युवराज पाटील यांचा संघ, युवराजचा आज वाढदिवस आहे आणि त्याला नक्कीच इथे जर पाहिलं तर इच्छा असेल की या ठिकाणी हा सामना जिंकावा, आणखी एक सामना जिंकावा. निखिल देखील तो प्रयत्न करतोय. हॅलो, परंतु
नाकवा ब्रदर्स आहेत ना, त्यांना हा निळा रंग सूट होतोय. आणि मागच्या वर्षी PNP चषकामध्ये देखील पाहिलं, हाच संघ होता, कॅप्टन फक्त वेगळा होता, टी शर्टचा जर्सीचा कलर देखील हाच होता. आणि जर पाहिलं तर त्यांनी तिथून बक्षीस नेलं होतं. आणि असं असताना निश्चित रूपानं आता मात्र मंथन डाकी कशा प्रकारची गोलंदाजी करतोय, तर पहिल्या 3 चेंडूंवर 3 धावा खर्च करतोय. विश्वेश पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक मंथनकडून. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, नक्कीच एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. मंथन डाकीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कशा प्रकारचं क्रिकेट मंथन डाकीनं केलेलं पाहायला मिळालं, कशा प्रकारचा खेळ मंथन डाकीनं केलाय बघा. या प्रेशर सिच्युएशनमध्ये, प्रेशर मॅचमध्ये मंथन चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा टाकतोय आणि त्याच्यामध्ये यशस्वी सुद्धा होतोय. स्ट्राईक एंडवर निखिल पाटील, मागच्या सामन्यामध्ये सामनावीर. मंथन डाकी मागच्या सामन्यामध्ये सामनावीर. दोनही सामनावीरांची लढत. यावेळी मात्र मोठा फटका निखिलच्या बॅट मधून आलाय. चेंडू गेलाय. येस 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 इट इज सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. धावफलकावर 31 धावा आल्यात. काय फटका सजवलाय निखिलनं. अगदी पायांवर चेंडू टाकला होता आणि पायांवरचा चेंडू काय ताकदीनं लगावलाय बघू शकतो. निश्चित रूपानं ताकद लगावली, चेंडूला फेकून दिलं. सीमा रेषा पार. शेवटचा चेंडू. तिसरे षटक सुरू आहे. 31 धावा धावफलकावर. प्रत्येक जण या सामन्याचा आनंद घेतोय. प्रत्येक जण या सामन्याशी जोडला गेलेला आहे. कारण आता काही सामने राहिलेले आहेत. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता संघ कोणता, विजेता ओनर कोणता, विजेता कर्णधार कोणता, कोणाच्या घरी संदीप सर ही EV जाणार, कोण जर पाहिलं तर ही बाईक घेऊन घरी जाणार, मॅन ऑफ द सिरीज कोणाला मिळणार, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथे मिळणार आहे. या ठिकाणी मात्र हा चेंडू शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. एक धाव धावून पूर्ण. नक्कीच एका धावेवर निखिल समाधानी असेल, कारण मंथन डाकीसारख्या गोलंदाजावर जर आपल्याला 11 धावा या षटकामध्ये लावता आल्या म्हणजे जर पाहिलं तर आपण योग्य ट्रॅकवर आहोत यासिन सर. आणि सर्व क्रिकेट रसिकांसाठी एक खुश खबर आहे आणि सर्व खेळाडूंना सुवर्ण संधी असेल. रायगड जिल्ह्यामधील रोहा तालुक्यामध्ये, इनफॅक्ट रोहा शहरामध्ये स्वर्गवासी नारायण देवजी शिंदे स्मृती चषक 2025 ग्रामीण धमाका या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल तब्बल 2 लाख रुपये. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक 1 लाख रुपये. तृतीय, चतुर्थ, पंचम आणि षष्टम या सर्व संघांना प्रत्येकी 50,000 रुपयांचं पारितोषिक असेल. त्याचप्रमाणे मॅन ऑफ दी सिरीज एक फ्रीज असेल. उत्कृष्ट फलंदाज LED आणि बेस्ट गोलंदाज LED. त्याचप्रमाणे सिक्सर किंग यांच्यासाठी शूज असतील. ही स्पर्धा 18 ते 24 जानेवारी 2025 रोजी आयोजित केलेली आहे. तर या स्पर्धेमध्ये आपण सहभागी व्हावं अशी विनंती. चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलेंगे जहां पे 3 ओवर की समाप्ति के बाद 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. बहुत में डाल दिया था, उसे खोद कर खेला है मिड ऑफ की दिशा में. बहुत ही बढ़िया फील्डिंग वहां पे, मगर जैसे ही खेला मन बना लिया था रन लेने का और इसी वजह से रन यहां पे आसानी के साथ मुकम्मल होता हुआ. निखिल पाटिल देखिए आपके स्क्रीन पर 9 गेंदें और 17 रन बनाकर खेल रहे हैं, जबकि विश्वेश पाटिल उन्होंने 10 गेंदों का सामना किया और 15 रन बनाकर खेल रहे हैं. 33 रन स्कोर कार्ड पर बहुत ही बढ़िया शुरुआत यहाँ पे हो चुकी है. 11 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं. इसी औसत से अगर रन बनेंगे तो 55 रन प्रोजेक्टेड स्कोर यहाँ पे हमें नजर आता हुआ. अगली गेंदबाज सार्थक सर पाटिल. लाजवाब ये यॉर्कर था, उसे जैसे वैसे खेल दिया है. बहुत देर तक गेंद हवा में थी मगर नो मैंस लैंड में, और इसी वजह से 1 रन लेने का यहाँ पे मौका. इस 1 रन के साथ 34 रन. बहुत ही मजेदार ये मुकाबला, शानदार मुकाबला. पहले सेमीफाइनल का यह मुकाबला, दोनों तरफ आग बराबर लग चुकी है. ये मैच कौन जीतेगा कौन हारेगा. फिर से एक बार अपने बल्ले को स्वैप किया था, क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी बाएं हाथ के बल्लेबाज निखिल पाटिल ने, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. गेंद शरीर से टकराई और वहीं पे लुढ़कती हुई नजर आई. बिंदी गेंद यहां से आती हुई. सार्थक सर पाटिल की जितनी तारीफ करें उतनी कम. काबिले तारीफ गेंदबाजी का नजराना पेश किया है अब तक, क्योंकि पहली 3 गेंदों में मात्र 2 ही रन खर्च किए हैं. लाजवाब, शानदार, दिलों की धड़कनें तेज करने वाला ये मुकाबला है. इस मुकाबले में जो जीतेगा वो जरूर यहाँ पे खुश होगा, क्योंकि बहुत बड़ा मुकाबला, बहुत ही बड़ी ये टूर्नामेंट. और इस बीच ऑफ स्टंप के
बहुत ज्यादा बाहर भटकने की वजह से अंपायर जी ने भी अपने परों को खोला और वाइड का इशारा किया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ से जुड़ता हुआ रनों की संख्या में धीरे धीरे बढ़ोतरी नजर आ रही है। 35 रन 35 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं एक विकेट के नुकसान पर। अगर यहाँ से इस मैच को जीतना है साखर टीम को तो यहाँ पे विकेट चटकाने होंगे। बल्लेबाजों की आंखें जम चुकी है। हालांकि इस ओवर में पलटवार किया है गेंदबाज ने। गेंदबाज की मैंने अभी भी कहा कि जितनी तारीफ करे उतनी कम, क्योंकि निखिल पाटिल के सामने गेंदबाजी करना बहुत बड़ी हिम्मत वाली बात है। और यहाँ पे ये सही मायनों में सार्थक ने सार्थक कर दिया है अपनी टीम के लिए। उनका जो सिलेक्शन हुआ है, उनका जो चुनाव हुआ है, उसे सार्थक किया है। सार्थक राइट आर्म राउंड विकेट। प्रदर्शन जारी है। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद जाने दिया उसे, ये समझते हुए कि ये वाइड हो सकती है। तालियों की गड़गड़ाहट देखिए हर एक गेंद के ऊपर। लाजवाब, शानदार और जबरदस्त यहाँ पे गेंदबाजी का नजराना पेश किया है। ऐसा लग रहा था कि ये मैच उनसे धीरे धीरे दूर जा रही है, मगर अचानक आए सार्थक ने पहली 5 गेंदों में अब तक मात्र 3 ही रन खर्च किए हैं। जी हाँ, रिव्यू के लिए गए हैं, मगर अब तक का जो भी मैदान के अंदर जो कुछ हुआ है उसके बारे में मैं बताना चाहूंगा। थोड़ी देर इंतजार करना पड़ेगा कि इस गेंद के ऊपर हालांकि क्या हुआ था, मगर अंपायर जी ने इसे फेयर डिलीवरी घोषित किया था। अब तीसरे अंपायर के पास गए हैं। तीसरे अंपायर यहाँ पे टटोलेंगे, चेक करेंगे, देखेंगे और जल्दी ही थोड़ी ही देर बाद हमारे सामने सही फैसला होगा। इट्स अ फेयर डिलीवरी। ये देखिए 5 गेंदें अब तक डाल चुके हैं। 5 गेंदों में मात्र 3 रन। मैच क्या यहाँ से घूमेगा? क्या मैच का ये टर्निंग पॉइंट होगा? क्योंकि बाएं हाथ के बल्लेबाज निखिल पाटिल जब सामने हैं, और इस तरह की गेंदबाजी मैंने तो बहुत कम देखी है, बहुत रेयर देखने को मिलता है। फिर से एक बार सार्थक। ओहो, इस बल्लेबाज गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया था। विकेट कीपर को भी चकमा देती हुई गेंद डिक्लेयर जोन में। आहा, जीवन दान मिला है यहाँ पे, और ये जीवन दान बहुत ही अहम होगा, बहुत ही मूल्यवान होगा। और फिर से एक बार देखिए यहाँ पे संदीप, मैं अक्सर कहता हूँ कि अच्छे बल्लेबाज को जीवन दान मिल ही जाता है। अच्छे बल्लेबाज के पीछे सही मायनों में दुआ काम कर रही है। देखते देखते यहाँ पे 4 ओवर की समाप्ति हो चुकी है, मगर इस ओवर में सार्थक ने जिस तरह से गेंदबाजी की है ना, मात्र 4 रन उन्होंने खर्च किए हैं। निखिल पाटिल के बल्ले से 2 छक्के हमें देखने को मिले। विश्वेश पाटिल के बल्ले से 2 चौके हमें देखने को मिले। सेट बल्लेबाज जिनकी नजरें जम चुकी है, उन्हें यहाँ पे रोक के रखा, थामे रखा, रनों से वंचित किया, एक रन के लिए संघर्ष करने पर मजबूर कर दिया है। धावफलकावरती 36 धावा, एक फलंदाज बाद झालाय। 5व्या षटकासाठी गोलंदाजीसाठी रोनित नाखवा गोलंदाजीसाठी आलाय। साखर संघाचे संघ मालकांचा सुपुत्र इथे मात्र गोलंदाजीसाठी आलेला आपण पाहतोय। संपूर्ण समर्पण मैदानाच्या आत आपण काय पाहिलं? मंथन टाकीने 2 षटकं हाताळली, 19 धावा खर्च केल्या, एका फलंदाजाला बाद केलं। संकल्प म्हात्रेद्वारे सुद्धा चांगली गोलंदाजी झाली आहे। इथून मात्र सार्थक सरपाटीलने केलेली गोलंदाजी लाजवाब होती, याचं सुद्धा आपण पृथक्करण अनुभवलं। आता मात्र शेवटच्या षटकासाठी रोनित नाखवा गोलंदाजीसाठी सज्ज, जिथे स्ट्राईक एंड वरती विश्वेश संपूर्ण विश्वाला सामावून घेणारी कामगिरी करण्याचा प्रयत्न, मात्र स्क्वेअरलेगच्या दिशेने झेल टिपलाय। युवी स्पोर्ट्स संघाला दुसरा हादरा लागलाय। कमालीचा खेळ मैदानावरती रोनितचं कौतुक करावं लागेल। फ्लाइट दिली, लालच बुरी बला होती है। ओव्हरपिच प्रकारचा चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला एलिव्हेशन मिळालं नाही आणि क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल। आज साखर अख्खा गाव जणू काही क्रीडावरती आलेला आपल्याला पाहायला मिळालाय। चांगला खेळ मैदानावरती, प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज समर्थ नाखवा यांच्याकडून असणार आहे। त्याच वेळेला अमनजी नाखवा यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे। प्राइजेस वाढलेत, भाव वधारलेत, एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होताना आपण पाहतोय। युवी स्पोर्ट्स संघ इथे मात्र अडचणीत आलाय। नवीन फलंदाज मैदानाच्या आत आदर्श पाटील
कालचा दिवस गाजवला होता, आजचा दिवस काय करणार? कालचा दिवस गाजवला तो भूतकाळ झाला, आता वर्तमान काळात कशा पद्धतीची कामगिरी करेल आणि वर्तमानातली खेळी त्याचं भविष्य ठरवेल का, यासाठीचा खेळ मैदानावरती सुरू आहे. रोनित या वेळेला आडवा बॅटने खेळलाय, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण कमाल, लाजवाब, बेमिसाल पाहायला मिळालंय. डाकी चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करतोय. तुम्ही कुठच्या संघाचे आहेत याच्याशी आपल्याला देणं घेणं नाहीये. चांगलं काम झालं तर चित्रलेखाताई पाटील सुद्धा टाळ्या वाजवतायत. या फिल्डिंगसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी जनार्दनजी नाखवा साहेब यांच्याकडून असणार आहे. काय कमालीचे एफर्ट्स, आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. वाचवलेल्या 3 धावा गोलंदाजांचा कॉन्फिडन्स वाढवून देतात आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूला उत्तरार्धाच्या खेळामध्ये फलंदाजांना सुद्धा संधी उपलब्ध करून दिली जाईल. चांगला खेळ मैदानाच्या आत, ना भूतो ना भविष्यतही चीअर केलं जाते आपल्या संघासाठी. मंथनवरती प्रेम आहे, प्रेम तर क्रिकेटवरती निखिलचं सुद्धा आहे. आणि मोठी क्रिकेटची स्पर्धा म्हटली, लीग क्रिकेटची स्पर्धा म्हटली तर निखिल शिवाय दुसरा ऑप्शन नाही. हा इतिहास आहे. भविष्य काय सांगेल? अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा चित्त थरार आपण अनुभवतोय. पहिली सेमीफायनलची लढत. रोनित नाखवा ज्याने आतापर्यंत या क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्व गुण संपन्न अशी कामगिरी केली आहे, इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये पहिल्या 2 चेंडूंवरती एका फलंदाजाला त्याने बाद केलंय. हे सत्य मैदानाच्या आत. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा योग्य लाईन वरती पडलाय, योग्य लेंथ वरती पडलाय. फलंदाज पूर्णपणे बीट झाले आहे. अशा पद्धतीचे निखिलने किती चेंडू या इनिंग मध्ये सोडले, हा सुद्धा चिंतेचा बाब आहे. जवळजवळ 3 ते 4 चेंडू त्याने डॉट खेळले, मग तो डाऊट मध्ये राहिला की चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर जातो की नाही. मग अशा वेळेला शफल सुद्धा झाला होता. आपण क्रीज मध्ये कुठे उभे आहोत याचं भान राखलं गेलं पाहिजे. मोठा फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तैनात. निखिल यावेळेला बाद होईल. रोनित नाखवा स्पोर्ट्स साखर संघासाठी स्वप्नवत कामगिरी करून देतोय. एक युवा खेळाडू अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीने या स्पर्धेने त्याला प्लेटफॉर्म निर्माण करून दिलाय. आकाश देखिए, ऐसा लग रहा है कि साखर पूरा गांव यहाँ पे जमा हो चुका है. हमारे राइट हैंड साइड में बहुत सारी तादाद में साखर से क्रिकेट के दीवाने, क्रिकेट को चाहने वाले और इन खिलाड़ियों से मोहब्बत करने वाले बहुत सारी तादाद में नजर आ रहे हैं. उनका मैं फिर से एक बार शुक्रिया अदा करना चाहूंगा. रसिक मायबाप प्रेक्षकांचं प्रेम, सपोर्ट बऱ्याच वेळेला मॅच मध्ये मोमेंटम शिफ्ट करायला उपयुक्त ठरत असतं. हे क्रिकेटच्या मैदानावरती आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. आणि मग प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ आज चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करतोय, पाठबळ मिळतंय आणि चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानावरती आपण पाहिलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत प्रणित मात्रे जरूर आलाय, जिथे या षटकातील आता मात्र 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. धावफलकावरती 37 धावा जमा झाल्यात. कौतुक करावं लागणार आहे रोनित नाखवाचं. साखर गावाला बिलॉंग करणारा खेळाडू 4 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव खर्च केली. 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. आहा, पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आहे. आत्मसमर्पण, आत्मघातकी निर्णय घ्यावा लागला. प्रणित मात्रे आला काय आणि प्रणित मात्रे गेला काय हे कोणालाच समजलं नाही. इथून मात्र स्ट्राइक रोटेट करायची होती. आदर्श पाटीलला स्ट्राइक मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. विकेट गेली आहे. धावची स्वरूपामध्ये गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चेंडू बाहेरच टाकले जात आहेत, ऑफस्टंपच्या बाहेर. वारंवार गोलंदाजी, भेदक मारा या ठिकाणी केलाय. होमवर्क स्ट्रॉंग केलाय की फलंदाज युवी स्पोर्ट्स संघाचे फलंदाज, डावखुरे फलंदाज काय करतायत तर 5व्या 6व्या स्टंपवरती येऊन खेळतायत. मग त्यांना वाईड लाईनच्या बाहेर गोलंदाजी केली तरी चालणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून चांगलं माइंडसेट या ठिकाणी आपण पाहतोय. क्रिकेट इज ऑल अबाउट होमवर्क म्हटलं जातं, ते उगाच नाहीये. रोनित नाखवा चांगली गोलंदाजी करून दाखवतोय स्ट्राइक एंड वरती. इथे मात्र शेवटच्या चेंडूसाठी आदर्श पाटील स्ट्राइक एंड वरती आहे. त्याच्या बॅट मधून मोठा फटका येणार. मृणाल वर्सोलकर आता मात्र शेवटच्या चेंडूवरती सुद्धा
शर्तीचे प्रयत्न करतोय. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येऊ नये यासाठी अतिरिक्त क्षेत्ररक्षक या ठिकाणी सजवणार का? एक सिली मिड विकेट, एक सिली मिड ऑन या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात करण्यात आलाय. पॉइंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, डीप मध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ तैनात करण्यात आलाय. आदर्श मैदानाच्या कोणत्याही बाजूला फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. आहा, फटका फसलाय. कमालीची गोलंदाजी, रोनित नाखवाची गोलंदाजी आवडली असेल ना ते एकदा दिलखुलासपणाने जोरदार जाऊ द्यात. साखर गावचा सुपुत्र अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये क्रीडा भवनच्या या क्रीडा नगरीमध्ये अभेद्य गोलंदाजी करतोय. जबरदस्त प्रतिस्पर्धी संघाला नामोहरण करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. धावफलकावरती नजर टाकली तर पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 37 जमा झालेत. 38 धावसंख्येची आवश्यकता. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आपल्या माणसांनी आपल्या माणसांसाठी हक्काचं व्यासपीठ निर्माण केलंय. आणि मी याआधी सुद्धा म्हटलं होतं अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी ही एक ऑडिशन असणार आहे चांगल्या खेळाडूंसाठी, नवोदित खेळाडूंसाठी. कारण येणाऱ्या मोठ्या स्पर्धा अर्थात PNP चषकासाठी हे ऑडिशन असणार आहे. आपण चांगला खेळ करून दाखवा, PNP चषकामध्ये आपल्याला चांगली बोली लागेल, आपला चांगला संघ होईल, त्यासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण झालंय. देखिए दोस्तों, हम यहाँ पे गेंदबाजों का विश्लेषण ज़रूर करना चाहेंगे. पहला ओवर लेके आए थे मंथन डाकी. कुल मिला के उन्होंने 2 ओवर किए और 1 विकेट अपने नाम किया और 2 ओवर में उन्होंने 19 रन खर्च किए. मगर रोनित नाखवा ने 1 ओवर किया और 2 बल्लेबाजों को चलता किया और मात्र 1 ही रन खर्च किया है. संकल्प मात्र आए और उन्होंने भी 1 ओवर यहाँ पे किया है और 13 रन उन्होंने खर्च किए थे. और सार्थक सरपाटिल ने मात्र 4 रन खर्च किए हैं. स्पेशली रोनित नाखवा के बारे में मैं यहाँ पे बताना चाहूँगा, जिन्होंने अंतिम ओवर किया जिसे स्लॉग ओवर कहा जाता है. 5वां ओवर, जो कि 5वें ओवर में ज़्यादा से ज़्यादा बड़े स्ट्रोक आने की संभावना होती है, मगर उसी ओवर में रनों को सुखा दिया और उसी के साथ साथ वहाँ पे 2 बल्लेबाजों को भी आउट करने के बाद वो 2 विकेट अपने नाम किए हैं. पारितोषिक आलंय. श्री ओजस आस्वाद पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आहे. 30 चेंडूमध्ये 38 धावा हव्यात. प्रदीप स्पोर्ट्स साखर संघातील प्रत्येक धावेला 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाच्या फलंदाजांसाठी हे पारितोषिक असेल. आपण टॉसकडे वळूया. आपण टॉसकडे वळतोय. मी दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतो, चला AB ग्रुप अलिबाग संघाचा कर्णधार आणि अक्षय प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघाचा कर्णधार, आपल्याला टॉस करायचा आहे तर लगेच व्यासपीठावरती यायचं आहे. जनार्दन नाखवा यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाच्या फलंदाजासाठी. अक्षय मोन्या येतोय. AB ग्रुप अलिबाग संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपणही यायचं आहे. चला शिरू. मोन्या येतोय. सीमारेषेच्या जरा आतमध्ये उभे राहा. प्रेक्षकांना विनंती आहे, खेळाडूला त्रास होणार नाही याची दखल आपण घ्यायची आहे. चला AB ग्रुप अलिबाग संघाचा कर्णधार लगेच यायचा आहे. आलाय शिरू सुद्धा आलाय. मोन्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. मी
नृपाल शेठ यांना विनंती करतो, सर आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दोन्ही संघांचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शिरू सुद्धा उपस्थित आहे. कोण बोलतोय? चला, मोन्यासाठी सर्वजण 2 मिनिट. काय टेल. चला, नाणेफेकीचा कौल जिंकला. मोन्याने निर्णय घेतला. क्षेत्ररक्षणाचा मनपूर्वक शुभेच्छा असणार आहेत. शिरूला सुद्धा शुभेच्छा असणार. एबी ग्रुप अलिबाग संघाला प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे, कारण प्रफुल्ल आणि निलेश पोट साखर यांनी नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आपण लगेचच वळणार आहोत सामन्याकडे, जिथे अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे. मैदानामध्ये साखर संघाला 30 चेंडूंमध्ये 38 धावा चेस करायचे आहेत. अशा वेळेला पारितोषिक आलेलं आहे. जनार्दन नाकवा यांच्याकडून पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक असेल साखर संघाच्या फलंदाजासाठी, आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येक धावेसाठी ओजस आस्वाद पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल प्रत्येक धावेसाठी. पण अशा वेळेला बाद होऊन परतला तो मृणाल वरसोलकर. धन्यवाद संदीप. चलिए दोस्तों, मैं यासिर फिर से एक बार आप सभी को ले चलूंगा मैदान पर, मगर यहाँ पे बहुत बड़ा नुकसान हो चुका है. टीम के कैप्टन मैदान से बाहर जा चुके हैं. मृणाल वरसोलकर का शिकार यहाँ पे किया है गेंदबाज. पहले ही ओवर में गेंदबाज निखिल पाटिल ने क्या कमाल की शुरुआत की है. जीतने के लिए इन निर्धारित 5 ओवर के मैच में मात्र 38 रनों की जरूरत है, और यहाँ पे इन खिलाड़ियों ने इस मैच को जीतना ही है, इस इरादे से मैदान में उतरे हुए हैं. निखिल फिर से एक बार बाएं हाथ से ओवर द विकेट. ओहो, परफेक्ट यॉर्कर, खंबा उखाड़ दिया है, जड़ में डाल दिया है, गिल्लियों को बिखेर दिया. फर्नीचर डिस्ट्रॉय. बैक टू बैक 2 बल्लेबाज मैदान से बाहर. यासिन सर, म्हणूनच तर म्हणतात, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पहिल्या 2 चेंडूंवरती निखिलने 2 फलंदाजांना माघारी पाठवून हे दाखवून दिलं की युवी स्पोर्ट्स अकॅडमीचा संघ मैदानामध्ये अशाच प्रकारे उतरलेला नाहीये. प्रत्येक फलंदाजाला या ठिकाणी जद्दोजहद करावी लागेल. प्रयत्नांच्या पराकाष्ठेमध्ये तुम्हाला धावांसाठी या ठिकाणी झगडावं लागेल, संघर्ष करावा लागेल, आणि संघर्षपूर्ण परिस्थितीमध्ये पहिल्या 2 चेंडूंवरती अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये या वेळेला उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये दोन्ही फलंदाज त्रिफळाचीच स्वरूपात बाद होतात. चेतन शर्माला आठवावं का, किंवा त्याच वेळेला कालच्या करण तोडणकरला आठवावं का, कारण त्याने 6 बॉलला 6 विकेट घेतलेल्या होत्या. देखिए संदीप, सब खिलाड़ियों को इकट्ठा किया निखिल ने, क्योंकि वो कैप्टन है. उन्होंने सबको समझाया, बताया कि ये मैच भी हम जीत सकते हैं, हमें बहुत ही अच्छे अंदाज के साथ यहाँ पे खेलना होगा. मेरे ख्याल से उन्होंने यही कहा है अपने खिलाड़ियों से कि कर्म भूमि की दुनिया में श्रम सभी को करना है. भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें ही भरना है. रंग भरते हुए निखिल. ओहो, इस मरतबा तकरीबन फुल टॉस गेंद थी. अपने बल्ले को स्वैप जरूर किया था, मगर गेंद लॉन्ग लेग की दिशा में डिक्लेयर जोन में, और ये पहला रन स्कोर कार्ड पर आता हुआ. इस 1 रन के साथ अकाउंट यहाँ पे ओपन हो चुका है बल्लेबाजी करने वाली टीम का, अर्थात प्रदीप स्पोर्ट्स साखर का. 2 बल्लेबाज आउट होने के बाद मनोवैज्ञानिक दबाव जरूर यहाँ पे ट्रांसफर कर चुके हैं निखिल. मगर ये मैच सही मायनों में बहुत ही मजेदार होगा, इसमें कोई शक नहीं. इसमें दबाव बाउंसर के ऊपर प्रभावित किया है. बल्लेबाज हालांकि अपने टो पर गए थे और उस गेंद का पीछा किया था, मगर गेंद और बल्ले की मुलाकात नहीं है. बिंदी गेंद के साथ यहाँ पे फिर से एक बार वापसी. अब तक 4 गेंदें डाली जा चुकी है. 4 गेंदों में 2 बल्लेबाजों को चलता किया, मात्र 1 रन खर्च किया. जोरदार अपील झालंय. या वेळेला आपण पाहतोय
निखिलने केलेल्या या अपीलमध्ये उत्साह, आत्मविश्वास बरंच काही होतं, परंतु पंचांनी ते अपील फेटाळून लावलं. पण यासिनजी बघा, क्रिकेटची महासत्ता वगैरे अशा काही शब्दप्रयोग अलीकडच्या काळामध्ये आपण जे केलं होतं ना, ते आता आपल्याला विसरावं लागेल. कारण केवळ एखाद्या गावातून खेळाडू आला म्हणजे तोच सर्वोत्तम आहे किंवा त्याच गावातीलच खेळाडू सर्वोत्तम असणार आहेत असं नाहीये. निखिल पाटील येतो वाघरण या गावामधून, ज्या गावामधून फार मोठे क्रिकेटपटू पाहायला मिळालेत अशातला भाग नसेल किंवा असेल. याच्यामध्ये इतिहासात जाण्यापेक्षा वर्तमानात जे आहे त्याचं कौतुक करावं लागेल. कारण निखिल पाटील दाखवून देतोय खारेपाटातील ही वाघरण गावची ताकद. आज मैदानामध्ये त्याच्या अगेन्स्ट मध्ये मात्र फटका पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे आता ताकद विरुद्ध ताकद अशा पद्धतीचा सामना रंगलाय. त्यामुळं साखर विरुद्ध अलिबाग UV स्पोर्ट्स अकॅडमीचा हा संघ मैदानामध्ये मात्र आता या षटकाराने थोडासा पिछाडीवर पडणार. ओजस आस्वाद पाटील यांच्याकडून या षटकारासाठी एकूण तब्बल 6,000 रुपयांचं पारितोषिक असेल आणि जनार्दन नाखवा यांच्याकडून या षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. सिद्धेश दिवकर के बल्ले से ये कमाल का छक्का था. बहुत ही जबरदस्त मानसिक दबाव में, मनोवैज्ञानिक दबाव में घिर चुके थे क्योंकि पहली 5 गेंदों में निखिल का बोलबाला था. निखिल ने पूरी तरीके से डोमिनेट किया था. बल्लेबाज हैरान परेशान थे, मगर जैसे ही अंतिम गेंद उन्हें मिली उसके ऊपर पूरा फायदा उठाया. मिड विकेट के ऊपर से खेला क्योंकि 30 गज के दायरे का यहाँ पे फायदा उठाना था और गेंद मिडिल ऑफ द बैट भी देखने को मिली और इसी वजह से छक्का. और इस छक्के के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 7 रन 2 विकेटों के नुकसान पर. सिद्धेश दिवकर, जी हां, अमन नाखवा यांच्यातर्फे प्रत्येक चौकारास 500 रुपये आणि प्रत्येक षटकारास 1,000 रुपयांचं पारितोषिक इथे दिलं जाणार आहे. दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं आदर्श पाटिल. राइट आर्म ओवर द विकेट. जी हाँ, हाफ ट्रैकर गेंद थी मगर गोली की रफ्तार फिर से एक बार नजर आई है. तेज तर्रार गेंदबाजी इस गेंदबाज ने, इस खिलाड़ी ने मैं कहूंगा काफी प्रभावित किया है. फकीरपाड़ा के मैदान पर इस खिलाड़ी ने एक ही ओवर में 34 रन बनाए थे और तब से वो लाइमलाइट में आ चुके हैं. दूसरी गेंद लगातार यहाँ पे बिंदी करते हुए निखिल ने जैसे ही आदर्श के हाथों में गेंद सौंपी है, आदर्श ने अपनी जिम्मेदारी को समझा है. उस भरोसे के ऊपर खरा उतरना है, इसी को समझते हुए बहुत ही बढ़िया शुरुआत तो दिलाई है. मगर उसके बरअक्स हम देख सकते हैं ये जो 2 बल्लेबाज सिद्धेश दिवकर और उनके साथी बल्लेबाज ऋषिकेश सावरे, इन 2 बल्लेबाजों के पास भी जबरदस्त पोटेंशियल है, टैलेंट है और इन्होंने वो साबित भी किया है. हालांकि जीतने के लिए मात्र 38 रनों की जरूरत. 5 ओवर का यह मुकाबला. थोड़ी देर के लिए यहाँ पे खेल रोका गया है क्योंकि ऑनफील्ड अंपायर तीसरे अंपायर के पास जा चुके हैं. इस टेक्नोलॉजी का इस्तेमाल करते हुए किसी भी टीम का नुकसान न हो, इसी उद्देश्य के साथ थोड़ा सा वक्त जरूर यहाँ पे जाएगा मगर जो सही फैसला है वही आएगा. और ये वाइड करार दिया है अंपायर जी ने. टीवी अंपायर की तरफ से इशारा आ चुका है वाइड का. वाइड के रूप में 1 रन अतिरिक्त यहाँ पे जुड़ेगा. एक रन कितना कीमती है संदीप. एक रन के लिए क्या क्या करना पड़ता है और एक रन से मैच किस तरह से झुक जाता है या जीता जाता है या हारा जाता है. जी हाँ, इस पर दबा हाफ ट्रैकर गेंद, उसे पिया है पुल मगर क्या लाजवाब फील्डिंग का प्रदर्शन. डीप स्क्वायर लेग की दिशा में तेजी के साथ चीते की तरह दौड़ लगाकर उस गेंद पर लपके उस गेंद को फील्ड किया और उसी एक्शन में थ्रो देकर बल्लेबाजों को दूसरे रन के लिए पूरी तरीके से खारिज कर दिया है. 1 ही रन पर संतोष यहां पे करना पड़ेगा. इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 9 रन 2 विकेटों के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पर. कुल मिला के यह 5 ओवर का मुकाबला UV स्पोर्ट्स बनाम प्रदीप स्पोर्ट्स साकर, इन दोनों टीमों के बीच कड़ा घमासान. ये मैच सही मायनों में इतना आसान दिखता है उतना आसान नहीं है. ये मैच बहुत ही रोमांचकारी होगा, रोमहर्षक होगा. जी हाँ, इस पर दबा लटका दिया है. बहुत देर तक गेंद हवा में, सर्कल के थोड़ा बाहर, कवर की दिशा में. जी हाँ, पकड़े गए, पकड़ा है कैश और फिर से एक बार यहाँ पे विकेट अपने नाम किया है. आदर्श ने
आदर्शवत यहाँ पे गेंदबाजी की है, कमाल की गेंदबाजी। ॲब्सोल्युटली ट्रू। आणि आदर्शाला याचसाठी निखिलने हातामध्ये चेंडू दिला होता, त्याला माहिती होते की जर विकेट टेकिंग बॉलर अर्थातच जर कोण असेल तर तो आदर्श असेल, आणि त्यामुळे आदर्शाच्या हातात चेंडू दिला, आदर्शाने ती कामगिरी सुद्धा केली, त्याच्यामुळे आता UV स्पोर्ट्स संघाचा कॉन्फिडन्स वाढणार आहे। सभी खिलाड़ी इकट्ठा हो चुके हैं, अंपायर से कुछ बात कर रहे हैं, कुछ मांग कर रहे हैं। हालांकि हम बहुत दूर है, इस वजह से थोड़ा सा हम लोग भी असमंजस में है कि वहाँ पे क्या चालू है। जी हाँ, मगर मैं आप तक ज़रूर ये जानकारी पहुंचाना चाहूँगा। रनों की संख्या हमारे गुणलेखक दरणे गुरजी हमें बताते हुए 9 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 3 विकेटों के नुकसान पर, और जीतने के लिए अब बचे हुए 21 गेंदों में 29 रनों की जरूरत। मजेदार मैच, रोमांचकारी मैच, कांटे की टक्कर, कांटे का मुकाबला। दिलों की धड़कनें यहां से तेज हो रही है, दिमाग को सुन्न कर देने वाला ये मैच है। हालांकि पहली नजर में सभी ने अंदाजा लगाया था कि 38 रन आसानी के साथ बन सकते हैं, मगर सही आसानी के साथ हार मानेंगे वो निखिल कैसे। निखिल को आप सभी बखूबी जानते होंगे। जी हाँ, इस मरतबा क्या हुआ है, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, पहली नजर में ऐसा लग रहा था कि वहां पे 1 ही रन मिलेगा, मगर जी हाँ 1 ही रन मिलेगा। पहले फिर एक बार लगा था कि 4 रन भी मिल सकते हैं, मगर 1 ही रन पर संतोष करना पड़ेगा। इसे 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 10 रन, 10 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स। पहले ओवर में 2 विकेट आए, इस ओवर में 1 विकेट आया। जैसे जैसे यहाँ पे विकेट आएंगे, हो ये देखिए कमाल का ये बाउंसर था, बिल्कुल बल्लेबाज परख नहीं पाए थे, नाक के नीचे से ये गेंद निकल गई, जिसे परफ्यूम डिलीवरी कहा जाता है। क्या लाजवाब यहाँ पे गेंदबाजी का नजराना पेश किया है आदर्श ने। फिर से एक बार यहाँ पे चकमा दिया है नए बल्लेबाज शैलेश पाटिल। हालांकि शैलेश पाटिल बहुत जबरदस्त एक्सपीरियंस खिलाड़ी है, तकरीबन 20-25 सालों से इस खिलाड़ी को मैंने मैदान पर देखा है, अच्छी पारियां खेलते हुए, अच्छी गेंदबाजी करते हुए, मगर आज नए और नवेले युवा खिलाड़ी आदर्श के सामने पूरी तरीके से नतमस्तक यहाँ पे दिखाई दिए। देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है और रनों की संख्या 10 रन, 3 विकेटों के स्थान पर। त्यामुळे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल ती 28 धावांची। UV स्पोर्ट्स संघाने या सामन्यामध्ये दाखवून दिले की सेमीफायनलचा सामना कशा प्रकारे खेळायचा असतो, ज्याला आपण म्हणतो ना की प्रेशरवाल्या सिच्युएशनमध्ये काही वेळेला मैदानामध्ये फिअर ऑफ फेल्युअर अँड फिअर ऑफ विनिंग अशा प्रकारचा सेमीफायनलचा सामना अनेक वेळेला आपल्याला अनुभवायला मिळालाय। आणि आज निखिल अँड कंपनी मैदानामध्ये या फिअर ऑफ लुजरच्या पासून थोड्या अंशी आपल्या संपूर्ण संघाला दूर ठेवण्यामध्ये निखिल सुद्धा यशस्वी ठरलाय। कारण पहिल्या षटकामध्ये जी त्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती, केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या, 2 विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवल्या, मग आदर्शाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं, आणि आता परत एकदा निखिल गोलंदाजीला आलेला पाहायला मिळालाय। चेंडू हवेत, यावेळेला पहिल्या प्रयत्नामध्ये असफल ठरतोय क्षेत्ररक्षक। घोषित परिसरात चेंडू जातोय, त्यामुळे 1 धाव मिळणार आहे, समीकरण बदलणार। 16 चेंडू येणं बाकी आहे, सामना जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता असेल। निखिल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतो यॉर्कर लाईन गोलंदाजी केली होती, एक क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेटला जाणीवपूर्वक तैनात केला गेला होता। दुसऱ्या धावेचा प्रयत्न करावी की काय असं शैलेशला वाटलं थोडा वेळसाठी, पण पुन्हा एकदा तो आपल्या नॉन स्ट्राईक एंडच्या क्रीजमध्ये परततोय। पण निखिलचं आज कौतुक होईल ना, कारण ज्या वेळेला UV स्पोर्ट्स संघाला गरज आहे एका अशा कर्णधाराची, नेतृत्वाची, विशेषतः की ज्या नेतृत्वामधून आपल्या सर्व संघ सहकार्यांना तो प्रोत्साहन देईल, आपल्या गोलंदाजीच्या फलंदाजीच्या उदाहरणाने आत्मविश्वास आपल्या संघामध्ये निर्माण करेल, आणि ते चिन्ह तो मैदानामध्ये या वेळेला दाखवतोय सुद्धा। उजव्या हाताचा फलंदाज ऋषिकेश झावरे मैदानामध्ये आहे। याच ऋषिकेशने मैदानामध्ये अप्रतिम खेळ केला होता, आणि मगाशी मृणाल वर्सोलकर म्हणाला सुद्धा होता की ऋषिकेश कडून त्या अपेक्षा मला आहेत, त्या अपेक्षा असताना ते
त्यांची पूर्तता होते. यस्टरडेज इट्स अ वेलकम 6 फॉर ऋषिकेश जावरे. या मैदानामध्ये ऋषिकेशचा बोलबाला राहिलाय. हे पुन्हा एकदा क्रीडा भुवनच्या ऐतिहासिक मैदानामध्ये पाहायला मिळतंय आणि जी अर्थातच या वेळेला स्पर्धेमध्ये आवश्यकता मृणाल वर्सोलकरने व्यक्त केली होती निखिलच्या गोलंदाजीवरती. अर्थात निखिलला सुद्धा माहिती अशा ओव्हरपिच चेंडूला फार काही आपल्याला उपयोग होणार नाहीये. त्याच्याकडूनच अर्थात हा चेंडू ओव्हरपिच गेला होता आणि ओव्हरपिच चेंडूंवरती रिझल्ट फिक्स असतो, तो म्हणजे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या सीमारेषेच्या बाहेर तो चेंडू जाणार. आणि षटकाराने समीकरण बदललंय. 13 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. चित्तथरारक लढतीमध्ये कधी फलंदाजांच्या बाजूने सामना जिंकतोय किंवा म्हणजेच अर्थातच प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाच्या बाजूने, तर कधी गोलंदाजी करणाऱ्या युवी स्पोर्ट्सच्या बाजूने. चांगला चेंडू, या वेळेला कौतुक होईल. अशा प्रकारच्या गोलंदाजीसाठी निखिल ओळखला जातो. जबराट रंपाट अशा प्रकारची गोलंदाजी करायची. सरळ यष्टीरक्षक प्रशांत जायनाक्वाच्या हातामध्ये चेंडू तो जातोय, त्याच्यामुळे समीकरण बदललंय. 12 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. पारितोषिक किती आहे? प्रत्येक चौकारसाठी 500 रुपयांचं पारितोषिक अमनजी नाकवा यांच्याकडून आहे. षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. जनार्दन नाकवा यांच्याकडून सुद्धा प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. तसेच ओजस आस्वाद पाटील यांच्याकडून सुद्धा प्रत्येक धावेसाठी 1000 आणि षटकारासाठी 6000 रुपयांचं पारितोषिक आहे. पारितोषिक मोठी असतील, पण त्याच वेळेला या स्पर्धेचं पारितोषिक सुद्धा आपण पाहतोय. मॅन ऑफ द सिरीजला चेतकची बाईक आहे. सो आता या वेळेला ही जर ईव्ही चेतकची असेल तर त्याच्यासाठी थोडी रेस जरूर असेल. स्टॅटिस्टिक्सची केक चेक केले जातील ना यावेळेला, की जर केक मैदानामध्ये कापला गेलेला आहे किंवा मैदानाच्या बाहेर कापला गेलेला आहे, वाढदिवस साजरा झालेला आहे, तर त्याच वेळेला आणखीन या चेतकच्या रूपाने तो केक आपल्याला मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाईल. पण 12 चेंडूंमध्ये 19 धावा असताना, आवश्यक असताना त्याच्याकडे लक्ष सगळ्यांचं लागलंय. कपिलजी अनुभवणे सुद्धा खुश आहेत, कारण त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी खूप मेहनतीने ही स्पर्धेचं स्वप्न या ठिकाणी पाहिलं होतं आणि ते स्वप्न पूर्ण होताना आपण त्याचा अनुभव घेतोय. आणि त्यामुळे क्रीडा भुवन अलिबागच्या या मैदानामध्ये ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आम्हाला सहकार्य करणारे सर्वप्रथम आधी अर्थातच नाव घ्यावं लागेल ते प्रशांत शेठ नाईक यांचं, कारण त्यांच्याच नेतृत्वाखाली ही स्पर्धा या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. गतवर्षी या स्पर्धेचं पर्व पहिल्यामध्ये सुद्धा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. वॉट अ बॉलिंग याही वेळेला आपण पाहतोय. साहिल गोलंदाजीला आलाय. ज्या गोलंदाजीची भेदकता आपण मैदानामध्ये अनुभवतोय. या खेळपट्टीमध्ये एक थोडी विशेषता आहे. या चेंडूवर खेळपट्टीवरती जेव्हा चेंडू पडतो त्यावेळेला तो वेगात निघतोय आणि तो वेगात निघत असताना तुम्हाला ते रिफ्लेक्सेस स्ट्रॉंग असावे लागतात किंवा त्याच वेळेला मैदानामध्ये तुमचं अँटिसिपेशन स्ट्रॉंग असावं लागतं. या वेळेला यष्टीरक्षक प्रशांत जायनाक्वाचं कौतुक होईल. यष्ट्यांच्या पाठी त्याने ज्या प्रकारे तो झेल टिपलाय ना, युवी स्पोर्ट्स संघाला मैदानामध्ये परतण्यासाठी आवश्यक अशा प्रकारची कामगिरी झाली. 9 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. सामना प्रदीप स्पोर्ट्स संघाच्या बाजूने जात असताना अचानक निखिल आपला चेंडू अर्थातच या वेळेला आदर्शच्या हातामध्ये देतोय काय? त्याने 3 धावांमध्ये 2 विकेट तो स्वतःच्या नावावरती घेतोय काय? आणि मग पुन्हा एकदा निखिलने षटकार, निखिलच्या गोलंदाजीवरती षटकार लगावल्यानंतर त्याच्या पुढच्या चेंडूंवरती तो सुद्धा विकेट मिळवतोय काय? आणि आता गोलंदाजीला साहिल गोलंदाजीला आल्यानंतर साहिल सुद्धा तीच कामगिरी करतोय. क्रिकेटमध्ये आपण नेहमी ऐकतो ना अलीकडच्या काळामध्ये, रात नहीं ख्वाब बदलते हैं, मंजिल नहीं करवट बदलती है, जज्बा रखो हर कदम जीतने का, क्योंकि नसीब चाहे बदले ना बदले पर वक्त जरूर बदलता है. 9 मध्ये 18 आवश्यक आहेत. वेळचा चेंडू मात्र साहिलने बराच मोठा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला गेला. क्रिकेट इज ऑल अबाउट एक्सपेरिमेंट असं जरी म्हणत असलो तरी त्या व्हेरिएशन मध्ये हे एक्सपेरिमेंट परवडणारे नाही आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट थोडा वेगळा येणार आहे. 9 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या या रोमहर्षक खेळामध्ये अजूनही आपण ठरू शकत नाही की अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यात पहिला कोणता संघ विजय होणार. मंथन टाकीने ठोकलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. रूपम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होता. षटकार अडवणं महत्वाचं आहे निखिलचा. आपण मैदानामध्ये
द्वेष त्याच्या चेहऱ्यावरच्या भावना बरंच काही सांगून जाताना, कारण त्याला माहिती आहे की सीमा रेषेच्या बाहेर गेलेला हा षटकार. 8 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. कव्हरला क्षेत्ररक्षण करत होता, परंतु लास्ट मोमेंटला आपण पाहिलं की चेंडू अडवायचा की तेव्हा झेलसाठी जायचं, त्या प्रयत्नामध्ये झेल सुटलेला पाहायला मिळाला. पण कौतुक होईल मंथन टाकीच्या बॅटिंगचं, कौतुक होईल मंथन टाकीच्या अर्थातच स्ट्रॉंग ॲटिट्यूडचं सुद्धा, कारण या प्रकारे फलंदाजीने त्याने अद्यापपर्यंत अगोदरच्या सामन्यापासून प्रतिस्पर्धी संघाची अर्थातच संपूर्णपणे दाणादाण उडवलेली होती. आणि तोच आता जेव्हा मैदानामध्ये आला तेव्हा त्याने हे दाखवून दिलं की त्याच्या बॅटमधून चांगले फटके याही वेळेला येतात. 7 मध्ये 13, 7-12 ऐकलं असेल, आता 7-13 बघून घ्या. साहिल मात्रे या वेळेला हा चेंडू कव्हर मध्ये पुन्हा एकदा खेळतोय मंथन टाकी. त्याला माहिती आहे की स्ट्राईक स्वतःकडे राखण्याच्या नादामध्ये कोण बाद होतोय आपण पाहतोय. निखिलचा या वेळेला हा जल्लोष सांगून जाताना की मंथन टाकी बाद आहे की काय, कारण त्याला माहिती आहे जर विकेट हवी असेल तर ती मंथनची हवी होती, विकेट हवी असेल तर ती शैलेशची नको हवी होती. कारण मंथन जर बाद झाला तर या सामन्यातला टर्निंग पॉइंट काय आहे हे सांगण्यासाठी आपल्याला कोणत्याही भविष्यवाणीची गरज नाहीये, कारण ही अलिबागचे गर्दी जी मैदानामध्ये आपल्याला क्रीडा भवनवरती पाहायला मिळते ना, ते हे सारे दर्दी प्रेक्षक वर्ग आहे. त्यांना माहिती आहे या सामन्याचा धक्कादायक रिझल्ट आता समोर सुद्धा येऊ शकतो, कारण मंथन टाकी बाद होऊन परततोय पावलन मध्ये. 6 मध्ये 12 हव्यात. देखिए यहाँ पे फिर से एक बार मैं याद दिलाना चाहूंगा संदीप, 6 गेंदें बची है और 12 रनों की जरूरत. 6 गेंदें 12 रन, 12 रन 6 गेंदें, कौन सी टीम जीतेगी? बघा 6 मध्ये 12 बनवायच्या असतील आणि 12 द्यायच्या नसतील तर याच्यासाठी आईस्क्रीम महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल आईस्क्रीम म्हणजे काय? आ म्हणजे आत्मविश्वास, ई म्हणजे इच्छाशक्ती, च म्हणजे सक्रियता, क म्हणजे क्रियाशीलता, म म्हणजे महत्वाकांक्षा. अशा आईस्क्रीमचा अप्रोच ज्याच्याकडे असेल ना तो या सामन्यामध्ये या 6-12चं गणित सोडू शकतो. मगर संदीप यहाँ पे आइसक्रीम छोड़ो और चाय छोड़ो, खाना छोड़ो, सब कुछ छोड़कर यहाँ पे मैदान में सब लोग आए हैं क्योंकि जीतने के लिए 6 गेंदे और 12 रन, 12 रन 6 गेंदे. यूवी स्पोर्ट्स या प्रदीप स्पोर्ट्स, ये मैच किसके पक्ष में जाएगा? क्योंकि एक बड़ा स्ट्रोक इस मैच की तकदीर बदल सकती है. और यहाँ पे विकेट जैसे जैसे आएंगे गेंदबाजी करने वाली टीम, बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर हावी हो सकती है. थोड़ी देर के लिए फिर से एक बार यहाँ पे खेल रोका गया है. बल्लेबाज अंपायर से कुछ बातचीत कर रहे हैं और जी हाँ, मंथन डाकी आउट है या उनके साथ ही बल्लेबाज शैलेश आउट हुए हैं, ये अभी भी शायद वहाँ पे चेक किया जा रहा है. तो थोड़ा सा सब्र करना होगा, थोड़ा सा इंतज़ार करना होगा, सही फैसला थोड़ी ही देर बाद आएगा. मगर क्या कमाल का ये मैच है दोस्तों. हम देख रहे हैं अलीबाग चैंपियन ट्रॉफी 2025 और ये देखिए आपकी स्क्रीन पर किस तरह से उस गेंद को डिलीवर किया. यॉर्कर था, उसे खोद कर खेला था, मिनी हेलीकॉप्टर बनाकर वहां पे डीप कवर में बहुत ही बढ़िया फील्डिंग देखने को मिली. उस गेंद को थ्रो किया, लाजवाब थ्रो, उसी के साथ पलक झपकते स्टंप को बिखेरा. और अब यहाँ पे कौन से बल्लेबाज आउट है? तो जी हाँ, मंथन डाकी बैक टू द पैवेलियन. मंथन डाकी आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं. प्रसाद राउत स्ट्राइकिंग एंड पर. गेंदबाजी की जिम्मेदारी अंतिम ओवर के लिए भूषण जावरे के हाथों में गेंद सौंपी है. पूरी दारोमदार, पूरी जिम्मेदारी गेंदबाज के ऊपर. जी हाँ, इस दबा हवा में गेंद और उस गेंद के नीचे खुद बॉलर और ये पहली गेंद पर मिला है विकेट. ओहो, इसीलिए दोस्तों बार बार कह रहे थे भूषण जावरे लाओ और यहां पे विकेट पाओ. पहली ही गेंद पर दिया है झटका, कड़ा झटका. अब यहां पे मनोवैज्ञानिक दबाव में घिर चुके हैं. देखिए मैंने पहले ही कहा था दोस्तों, ये निखिल पाटिल की टीम है. यहां से निखिल पाटिल जिस तरह से आत्मविश्वास अपने संग सहकारी और खिलाड़ियों में भरते हैं वो देखने लायक होता है.
एक छोटे से वागरन गांव से बिलोंग करने वाले, हालांकि मैं अलीबाग तहसील से हूं, मगर मैं नहीं जानता था कि वागरन गांव कहां पे है। मगर एक छोटे से गांव में वहां से 11 खिलाड़ियों को उन्होंने निकाला और खुद कैप्टनसी की और उस टीम को एक बहुत ही अच्छी पहचान देने वाला ये खिलाड़ी जिनका नाम है निखिल पाटिल। और इसीलिए यूवी स्पोर्ट्स के लिए ये कहना होगा कि मुद्दईन लाख बुरा चाहे तो क्या होता है, मुद्दईन लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है। जी हाँ, पहली गेंद पर यहाँ पे विकेट चटकाने के बाद यही कहना होगा, मगर खुदा को क्या यहाँ पे मंजूर होगा? क्या यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम जीतेगी? क्या यहाँ पे गेंदबाजी करने वाली टीम जीतेगी? कभी खुशी कभी गम, कभी मैच यहाँ कभी मैच वहां, तराजू की तरह मैच झूलता हुआ। ओहो, फिर से एक बार चकमा दिया है भूषण जावरे ने। भूषण, हालांकि जो उनका नाम है उस नाम को यहाँ पे पूरी तरीके से सार्थक करते हुए लगातार 2 गेंदें यहाँ पे बिंदी आ चुकी है। प्रेक्षक देखिए, जी हाँ, स्क्रीन पर चिवताई को भी दिखाया था यहाँ पे किस तरह से सभी लोग बहुत ही रोमांचित होकर इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। इस प्रेक्षक गैलरी और उसी के साथ सारे तमाम क्रिकेट के दीवानों के लिए संदीप क्या कहोगे, क्योंकि ये बहुत ही बड़ा टूर्नामेंट और उसकी ये प्रचिति यहाँ पे आती हुई। जी हाँ, अगली गेंद, ओहो, फिर से एक बार करिश्माई गेंदबाजी। इस मरतबा गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, विकेट कीपर प्रशांत ने कोई भी गलती नहीं की और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। सामना जिंकण्यासाठी आपण पाहिलं होतं ना की 38 धावांची आवश्यकता होती। 30 चेंडूंमध्ये 38 धावांची या ठिकाणी मैदानामध्ये आवश्यकता असताना सामना इथे येऊन ठेपलाय मित्रांनो। 3 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता असेल। यूवी स्पोर्ट्स संघ मैदानामध्ये केवळ अर्थातच 3 चेंडूंपासून दूर आहे, तर फायनल पासून दूर आहे। तर दुसऱ्या बाजूला प्रदीप स्पोर्ट्स सागर संघाला ते 2 मोठे फटके हवेत, पण जिथे आता आत्मविश्वास ढासळलाय प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचा आणि भूषण जावरेने मैदानामध्ये रिझल्ट बदलवण्याची क्षमता दाखवले, तिथे आणखीन कोणता धक्कादायक निकाल येईल? कमालीचा खेळ मैदानावरती झालेला आपण पाहिलाय। मोठा फटका आलाय ऑन साइडच्या दिशेने, क्षेत्ररक्षकाला प्रेक्षकाची भूमिका पार पाडावी लागेल। लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर विजयाची मार्गे इथे मात्र मोठा फटका आलाय आणि म्हणूनच म्हणतात क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज। अनिश्चिततेच्या या खेळामध्ये सरडा राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदलेल हे सांगता येत नाही। 2 चेंडू येणं बाकी आहेत। सामना जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे, पण एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे। व्हॉट अ फॅन्टास्टिक परफॉर्मन्स। अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीचा चित्त थरार आपण अनुभवतोय। बघा, मॅच असू देत किंवा प्रेक्षक एकतर्फी नसला पाहिजे। काय कमालीचा चेंडू टाकलाय, कमबॅक यालाच म्हणतात। हे मैदानावरती भूषण जावरेने करून दाखवलंय। एक डाव तुझा, दुसरा डाव माझा। मला वाटतं ना सगळ्यांना एक चेंडूत एक चेंडूत 6 धावा हव्यात। भूषण जावरे आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन, प्रसाद या वेळेला खेळतोय जरूर, परंतु यूवी स्पोर्ट्स हा संघ सामना जिंकणार आहे। त्यांचं मनपूर्वक अभिनंदन। वेल प्लेड। हा जल्लोष, हा आवेश आणि निखिल मैदानामध्ये ते दाखवून देतोय। पंच म्हणतात रिव्ह्यू कसला, कशासाठी सर, कशासाठी आहे? ओव्हरस्टेपिंग रिव्ह्यू कसला आहे आम्हाला इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये सांगा प्लीज। अच्छा, आवाज जात नाही, हरकत नाही।
रिव्ह्यू घेण्यात आला होता. नो बॉल, इट्स अ नो बॉल. नो बॉल. मागे डिक्लेअर केला होता, त्यामुळे एक धाव तर आली होती. काय सामना आहे, काय बोलावं याच्याबद्दल. क्रिकेट मधली ही रंगतता, रोमहर्षकता, नाट्यमयता आता हेच बघायचं राहिलं होतं. असं जे बोलतो ना तशी परिस्थिती आली. आता हेच बघायचं राहिलं होतं. 6 बॉलमध्ये 6 सिक्स बघितले, 6 बॉलला 6 विकेट बघितल्या. प्रसाद, प्रसाद बघा, प्रसाद. राजेश आहे, राजेश. राजेश 1 बॉल 4 बघा. 3 आल्या तर इक्वल होईल, इक्वल झाली तर सुपर ओव्हर होईल. ओके. सुनीलजी राठोड यांच्याकडनं कॅश प्राइज आलाय. जर राजेश सारंग याने ही मॅच जिंकवली तर 1,000 रुपयांचं या ठिकाणी कॅश प्राइज दिले जाईल. चला सामन्याला सुरुवात करा. पंचांना विनंती आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांना विनंती करतोय, सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि जे स्टेजवरती जण उभे राहिले त्यांना विनंती आहे, आपण खाली बसून घ्यायचंय. दोन्ही संघांनी समजून घ्या. डिक्लेअर आली होती, नो बॉल आला. 1 मध्ये 6 होत्या, 2 धावा त्याच्यामुळे आल्या. आता 1 मध्ये 4 राहिल्यात. आवश्यकता असेल एका चेंडूमध्ये या 4 धावा बनवणं, आणि दुसऱ्या बाजूला एका चेंडूत जर 3 धावा आल्या तर धावसंख्या बरोबरीच सुटेल आणि मग निर्णय असेल तोच सुपर ओव्हरचा. भावाला बक्षीस लावायला जतेश आला इथे की राजेशने जर षटकार लगावला किंवा चौकार लगावला तर 3,000 रुपयांचं पारितोषिक जतेश सारंग यांच्याकडून असणार आहे. शेवटच्या चेंडूवरती 4 धावा हव्यात आणि जर शेवटच्या चेंडूवरती चौकार किंवा षटकार आला तर अभिराजजी दळवी यांच्या वतीने 10,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. जतेश सारंग यांच्याकडून 3,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. सुनील राठोड यांच्याकडून 1,000 रुपयांचं पारितोषिक असेल. विकेट मिळवली तर समर्थ नाखवा यांच्याकडून 500 रुपये असतील. अमन नाखवा यांच्याकडून 1,000 रुपये असतील. जनार्दन नाखवा यांच्याकडून 2,000 रुपये असतील. अच्छा, ओके ओके, चला एक हे मगाशी पारितोषिकं होती, तेच कागद माझ्या समोर आल्यामुळे मी थोड्या अंशी चुकलो, दिलगिरी व्यक्त करतो. परत पारितोषिकं सांगतो. 1 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे.
जर चौकार आणि षटकार आला तर जतेश सारंगकडून 3000 रुपयांचं पारितोषिक असेल बॅटरसाठी, आणि षटकार आला तर अभिराज दळवी यांच्या वतीने 10,000 रुपयांचं पारितोषिक असेल फलंदाजासाठी. कपिल कपिल काय हॅलो, प्रेक्षकांना विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेर यावं, कारण सामन्याला सुरुवात आपण करणार आहोत. आपण पाहतोय एक नाट्यमय परिस्थिती मैदानावरती या सामन्यामध्ये होत असताना शेवटचा चेंडू इथे शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी आता 4 धावांची गरज. नो बॉल प्लस 1 धाव इथे आलेली आहे. तर इथे नो बॉल जर असेल तर अर्थातच फ्री हिट दिली जाईल आणि फ्री हिट असल्या कारणानं फलंदाजाला बाद होण्याची कोणतीही भीती नसेल. मित्रांनो, आपण पाहतोय एक चेंडू. मी अगदी ही स्पर्धा सुरू झाल्यापासून सांगत आलोय की एक चेंडू किंवा एक धाव किती महत्त्वाची असते आणि कशा प्रकारे सामन्याला कलाटणी देऊ शकते. सन्माननीय ओजस अस्वाद पाटील यांच्यातर्फे सुद्धा इथे पारितोषिक आलंय. जर फलंदाजाने चौकार किंवा षटकार मारला किंवा हा सामना जिंकवला तर त्यांना 10,000 रुपयाचं कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. संदीप नो आहे.
चला मित्रांनो, सामन्याला सुरुवात करूया. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण आपापल्या जागेवरती जाऊन बसावं. लगेचच इथे सामना सुरू होतोय. शेवटच्या चेंडूवरती नो बॉल होता आणि एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात होती, अर्थात 2 धावा इथे मिळालेल्या आहेत आणि आता मात्र जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. जर 3 धावा इथे धावून पूर्ण केल्या तर सामना होईल टाय आणि टाय जर सामना झाला तर होईल सुपर ओव्हर. तर मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सामन्यासाठी. तिन्ही रिझल्ट होऊ शकतात. राजेश सारंग मैदानामध्ये स्ट्राइक साठी सज्ज होणार. एका बाजूला प्रदीप स्पोर्ट्स साखर संघासाठी वाढता पाठिंबा पाहायला मिळाला, दुसऱ्या बाजूला UV स्पोर्ट्स साठी सुद्धा तेवढाच पाठिंबा आहे. पण मित्रांनो, एक लक्षात घ्या, या हिट ऑफ द मोमेंट मध्ये काही गोष्टी जरी घडत असल्या तरी एकमेकांना सहकार्य करणं ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची गोष्ट. प्रेक्षकांना विनंती आहे की स्पर्धा या ठिकाणी ही अलिबागची आहे आणि त्याच वेळेला आपली स्पर्धा चांगली व्हावी ही आपली सुद्धा सामूहिक जबाबदारी आहे. लगेचच सामना सुरू होतोय. पुन्हा एकदा विनंती असेल मित्रांनो, शेवटचा चेंडू फार महत्वाचा, मोलाचा, सोन्याचा असेल. कोणत्याही प्रकारे कोणत्याही खेळाडूला त्रास होणार नाही क्षेत्ररक्षण करण्यासाठी. याच कारणास्तव मी विनंती करतोय पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना, आपण सीमा रेषा बाहेर बसा. आपला पाय सुद्धा आतमध्ये येऊन देऊ नका, कारण चेंडू कुठेही जाऊ शकतो. तो चलिए दोस्तों, अंतिम एक गेंद. मैं फिर से एक बार यहाँ पे याद दिलाना चाहूंगा, गेंदबाज है भूषण झावरे, जबकि स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है राजेश भोईर. राजेश सारंग. चला निखिल, सामना तुम्ही खेळायचा निखिल. राजेश सारंग है स्ट्राइकिंग एंड पर. नॉन स्ट्राइकिंग एंड पर शैलेश पाटिल. चलिए दोस्तों, मैच इज ऑन. भूषण झावरे ऑन मार्क. स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है राजेश सारंग. ओहो, यहां पे नो बॉल करार दिया है फिर से एक बार, मगर मिलेंगे यहां पे 2 रन. नो बॉल प्लस दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर लिया, यानी कुल मिला के 2 रन मिलेंगे. अब यहां पे फिर से एक बार
ट्विस्ट या आता हुआ इस मैच में बार बार रोमांच बढ़ रहा है। देखिए दोनों भी बल्लेबाजों ने एक रन यहां पे मुकम्मल कर लिया है और दूसरे रन के लिए एक बल्लेबाज को जाना पड़ेगा मैदान से बाहर। दोनों भी अंपायर आपस में बातचीत कर रहे हैं। जी हाँ, यहाँ पे नो बॉल तो करार दिया है, मगर फिर से एक बार आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं, जी हाँ नो बॉल करार दिया है। तीसरे अंपायर ने भी ये फैसले को माना है। नो बॉल के रूप में 1 रन और बल्लेबाजों ने पूरा किया 1 रन, यानी कुल मिला के 2 रन यहाँ पे मिलते हुए अब जीतने के लिए 1 गेंद और 2 रनों की जरूरत। तो दोस्तों देखिए यहाँ पे 1 गेंद और 2 रनों की जरूरत। अगर यहाँ पे 1 रन बल्लेबाज निकालते हैं तो मैच हो जाएगा टाई। 2 रन निकालते हैं तो बल्लेबाजी करने वाली टीम जीतेगी। अगर ये गेंद यहाँ पे बिंदी आती है तो गेंदबाजी करने वाली टीम जीतेगी। तो अब यहाँ पे फिर से एक बार नया मोड़ आ चुका है इस मैच में। मैं फिर से एक बार गुजारिश करना चाहूंगा, चलिए दोस्तों मैच को स्टार्ट करें। बहुत वक्त इस मैच को जाया हो चुका है, क्योंकि इसके बाद एक सेमीफाइनल का मैच और खिलाना है, उसके बाद फाइनल का मुकाबला भी है, प्राइज डिस्ट्रीब्यूशन भी करना है। सो प्लीज वक्त की अहमियत को समझे। जी हाँ, अभी अंपायर अभी भी कुछ यहाँ पे चेक करना चाहते हैं। हम यहाँ से बहुत दूर होने की वजह से समझ नहीं पा रहे हैं कि एक्चुअली वहाँ पे क्या हो रहा है। जैसे ही हमें पता चलेगा हम आप तक ये ज़रूर खबर पहुँचाएंगे। मैच थोड़ी देर के लिए यहाँ पे रुका है। जल्द ही फिर से एक बार यहाँ पे शुरू होगा। मगर दोस्तों सिचुएशन में देखिए एक नया मोड़ तो यहाँ पे आ चुका है, क्योंकि बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे थे भूषण जावरे। पहली 3 गेंदों में 2 बल्लेबाजों को उन्होंने चलता किया, आउट किया। एक बिंदी गेंद भी पहली 3 गेंदों में हमें देखने को मिली, यानी पहली 3 गेंदों में उन्होंने 0 रन खर्च किए थे। मगर चौथी गेंद के ऊपर एक छक्का आने के बाद 5वीं गेंद फिर से एक बार बिंदी गेंद देखने को मिली थी। गेंदबाज भूषण जावरे और स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है शैलेश पाटिल। शैलेश के पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है। 1 गेंद और 2 रनों की जरूरत। अब ये मैच किसके पक्ष में जाएगा, यूवी स्पोर्ट्स या प्रदीप स्पोर्ट्स साखर? और इसी के साथ यहां पे मैच जीत लिया है ओहो यूवी स्पोर्ट्स। इस मैच को जीतकर फाइनल में प्रवेश कर चुकी है। अंतिम गेंद के ऊपर 1 रन बनाने के लिए रक्षात्मक तरीके से खेला था, मगर नॉन स्ट्राइकिंग एंड पर बहुत ही बढ़िया फील्डिंग और स्टंप को बिखेर दिया और रनआउट के रूप में बल्लेबाज मैदान से बाहर। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। यूवी स्पोर्ट्स ने इस मैच को जीता है और अंतिम मैच में प्रवेश किया है। बहुत बहुत अभिनंदन।
चला पुढील सामन्याला सुरुवात करायची आहे. प्रेक्षकांना विनंती करतोय आणि प्रशांत नाईक मित्रमंडळच्या सर्व सहकार्यांना विनंती करतोय, मैदानातून सर्व प्रेक्षकांना बाहेर काढायचंय. सामन्याला सुरुवात होते. सामन्याला सुरुवात होईल. युवी स्पोर्ट्स संघाला विनंती असेल, चला मैदानातून बाहेर यायचं आहे आपण सुद्धा. विजयाबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन, पण त्यात तत्पूर्वी मैदान रिकामं करायचं आहे लगेच. चला पुढील सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल झाला होता मगाशी. मोने आणि एबी ग्रुप याच्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकला होता. मोन्याने नाणेफेकीचा कौल जिंकला होता, निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षणाचा. त्यांचा संघ मैदानात क्षेत्ररक्षणासाठी उतरतोय, पण चला मैदानातून बाहेर यायचं आहे. साऊंड सर्व्हिस चे आमचे मित्र डीजे मास्टर, जरा विनंती आहे जरा बाहेर